विचारले, विषय कोणता निवडायचा? आई म्हणाली, तूच सांग. मी पटकन म्हणाले, मला बाबांसारखं मोठं व्हायचे आणि मी कोण होणार या विषयावर बोलायचे. बरं ठीक आहे, आई म्हणाली. माझ्या मनासारखे तेच विचार येऊ लागले. पोलीस व्हायचं चांगलं वाटलं, पण त्याचं न समणारं काम आठवलं. मग पोलीस नको, आपण दुसरंच काहीतरी व्हायचं असं ठरवलं. पण काय, मी एक झाले की एक असं आईला सांगू लागले. कधी वाटायचं शिक्षक व्हायचं, तर कधी वाटायचं सैनिक व्हायचं, कधी काय, मला काही सुचेना. मग आईने मला जवळ बोलावले आणि म्हणाली, बाळा तू मोठी झाल्यावर डॉक्टर झालीस तर पैशापेक्षा समोरच्याचं दुःख जाणायला शिक. तू शिक्षक झालीस तर भरभरून ज्ञान द्यायला शिक. तू पोलीसही झालीस तरी चालेल, पण सत्याला न्याय द्यायला शिक. तू श्रीमंत झालीस तर गोरगरिबांना मदत करायला शिक. तू मोठी अधिकारी झालीस तर आपल्या कामगारांसोबत प्रेमाने वागायला शिक. बाळा तू मोठी झाल्यावर कोणतेही काम कर, पण माणसांची मन जपायला शिक. चांगला माणूस चांगल्या मनाच्या आणि चांगल्या विचारांच्या जोरावर तू सगळं जग जिंकू शकते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय अण्णा हजारे. आम्ही सुधारलो असं म्हणणारे या जगात माणूसच हरवला आहे. म्हणून तर मित्रांनो, मला एक चांगला माणूस व्हावा असं वाटतं. म्हणून तर मित्रांनो, मी म्हणते की संकटकाळी मोबाईलने शूटिंग काढण्यापेक्षा मदतीचा हात देणारा माणूस व्हायचा. म्हाताऱ्यांची काठी व्हायचंय, शेतकऱ्यांच्या पाठी राहायचंय. मला चांगला माणूस व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय. हजारो भावांची बहीण व्हायचंय, अनाथ लेकरांची माय व्हायचंय. मला चांगला माणूस व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय. सत्तेचा नाही तर लोकांचा नेता व्हायचंय. नको असलेले राजकारण संपवायचे. मला चांगला माणूस व्हायचंय, मला चांगला माणूस व्हायचंय. खरं तर मित्रांनो, मला एक डॉक्टरच व्हायचंय. एकदा मी बाबांसोबत दवाखान्यात गेले होते. तिथे डॉक्टर पाहून माझ्याही मनात विचार आला, मी डॉक्टर झाले तर? डॉक्टर म्हणजे देव, रुग्णांचे प्राण. एक तर देव वाचवतो, नाही तर डॉक्टर. म्हणूनच सर्वजण डॉक्टरांनाच देव मानतात. डॉक्टर नसेल तर आजारी माणसांचे किती हाल होतात हे मी पाहिले आहे. एकदा बाबांच्या कामासाठी आम्ही गावी राहिलो होतो. त्या गावात तापाची साथ आली होती. तिथे डॉक्टर नसल्यामुळे त्या लोकांवर औषध उपचार उपलब्ध नव्हता. त्याच वेळी मी मनात विचार केला की मी डॉक्टर होऊन ग्रामीण लोकांची सेवा करायची. माझ्या विचाराबद्दल जेव्हा मी